पॉवर प्ले नसेल ही गोष्ट लक्षात ठेवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. तसेच संदेशजी वझे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि तसेच संदेश दादा वझे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये. सलामीची जोडी भावेश आणि अल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. चेतन पाटील या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. बट जी बॅटिंग गुंतवली टीमने खऱ्या अर्थाने मागील सामन्यामध्ये केली, अक्षरशः पूर्ण टीमचा मनोबल खाली पाडणारी ती बॅटिंग झाली होती. कारण 55चा टोटल अगदी इझिली चेस केला, तो देखील 9 विकेट्स ठेवून आणि 5 चेंडू बाकी राहत असताना. जुनांदुर्गी संघही आपल्याला खेळताना दिसणार आहे, पण ते कोणाचा अगेन्स्ट खेळणार आहेत अजूनही तो प्रश्न बाकी आहे. कारण आपण ड्रॉ ही करणार आहोत. 3 टीमचा ड्रॉ असणार आहे. 2 टीमचा ड्रॉ असेल, विजेता संघ आणि जुनांदुर्गी. बघा, ज्या टीमचा ड्रॉ निघेल ते थेट क्वार्टर फायनल खेळतील आणि ज्या टीमची चिठ्ठी बाकी राहील ती टीम जय हनुमान सारंगाव सोबत खेळेल, असा ग्राफ आहे. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती चेतन पाटील, भावेश स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता. समोरच्या दिशेने फटका खेळलेत. फिल्डर येतात. आता लॉंग ऑनला बॉल फील्ड केला जातो. सिंगल इथे मिळेल. कुठेतरी मागील सामना जर आपण पाहिलं तर वेगळे टीमनेही पाहिला, त्यांनाही ठाऊक आहे की मागील मॅचमध्ये 55 असं इझिली चेज केल्या. सो दॅट्स वाय आता 3 ओव्हरची मॅच आहे, तर कुठेतरी आपल्याला 35 to 40 पर्यंतचा विचार तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं राहील आणि त्या अनुषंगाने त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. बघा, मी सांगेन की अपोनंट कोणी असू द्या, तुमचा जो नॅचरल गेम आहे ना तो खेळण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही फ्रीली माइंडसेटने जेव्हा खेळता ना तेव्हा तुम्ही तुमचा नेहमीच बेस्ट देता. कारण आपण पाहिले दबाव आणि दडपण अशी ही गोष्ट आहे ज्याखाली कधी कधी चांगला खेळाडू मिस्टेक करतो. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतात आणि मिस्टेक होणार नाहीये. सफलता मिळेल. धक्का पकीला. कृणाल पाटीलही वाट पाहतात, कारण ड्रॉ होईल आणि ड्रॉमध्ये सपोज नाव निघालं तर पुढे वाटचाल आणि जर नाव तिथेच राहिलं तर सारंगाव सोबत खेळावं लागणार आहे. समीरजी ठाकरे सर ही स्पेशली आज सपोर्ट करण्याकरिता ते आलेले आहेत. पण कदाचित ते टीममध्ये प्लेइंग 11मध्ये असते तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण समीर ठाकरे सरांसाठी सर्व टीमचं खऱ्या अर्थाने इंट्रिगेट खुल्लंच कधीही कोणत्याही प्लेइंग 11मध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्यावरती कोणत्या प्रकारे निर्बंध नाही आहे. न्यू बॅटर दर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस मित्रांनो, पाहायला विसरू नका. पहिला सामना सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली त्यांचा अगेन्स्ट एकता स्पोर्ट्स सारंगाव. ही पहिली लढत उद्याच्या दिवसामध्ये असेल. येत्या क्षणी प्रहार तर केल्या पण गॅप भेटता आला नाहीये. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल इथे मिळेल. दुसरा सामना उद्याच्या दिवसामध्ये आर्यन स्पोर्ट्स वर्ल्ड त्यांचा अगेन्स्ट जय दुर्गा सुरई बी. त्यानंतर टीम वडुनवगर त्यांचा अगेन्स्ट टीम गावदेवी वडगर. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना महामुकाबला जय हनुमान सरवली त्यांचा अगेन्स्ट टीम जय दुर्गा सुरई. अजय पाटील आपण संपर्क साधायचे. श्री गणेश बरोडी टीमचे कॅप्टन.
मॅचकडे वळूया. पहिलं षटक शांत राहिलं, बाउंड्री आली नाहीये. पॅन वरती लो फुल टॉस स्वीप केला, गॅप मध्ये फटका, बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. पॅन वरती लो फुल टॉस होता, त्याचा फायदा इथे घेतला बॅटर भावेश पाटील यांचा बॅट मधनं हा चौकार इथे येतोय. धावफलक 6 वरती. धनाजी पाटील मास भरपूर खुश आहेत, कारण ते मेंटॉर आहेत जहनवान सारंगावचे, आणि त्यांचा संघही सध्या वाट पाहतोय की कोणता संघ त्यांचा अगेन्स्ट खेळेल. तीही गोष्ट पाहण्यासारखी असेल. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत लॉंग ऑनला उपस्थित. फिल्डिंगही चांगलीच राखली, बट तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील. धावफलक 2 धाव्यांचा साह्याने. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 8 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरची मॅच. चर्चा या आधीच मी केल्या होत्या की जर या आधीच्या सामन्यामध्ये 55 चेस झाल्या होत्या, ती मॅच 4 ओव्हरची होती. सो त्यात कंपॅरिझनमध्ये 3 ओव्हरच्या मॅचमध्ये मिनिमम 35 to 40 बनवणं हे महत्त्वाचं असेल टीम खेळण्यासाठी. त्या अनुषंगाने भावेश प्रयत्नही करतात की मोठे फटके खेळायचे आहेत, बट आत्तापर्यंत त्या प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. सिंगल इथेही मिळेल. धावफलक आता या एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड टिक जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावरती, आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त. अजूनही येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या 17 मध्ये. जास्त वेळ अजिबात घेऊ नका. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. टीम गुंतवली. आपण ड्रॉ करत आहोत. तसेच शरददादा पाटील साहेब सारंगावचे तेही उपस्थित झालेले आहेत. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ड्रॉ पण करत आहोत. कॅमेरामॅन आपण ड्रॉ कव्हर करायचं. बघा, ड्रॉ मध्ये 2 चिठ्ठ्या आहेत, एक विनर टीम आणि एक जुनांदुर्की. ज्या टीमची चिठ्ठी उचलली जाईल त्या टीमला पुढे वाटचाल मिळेल, आणि ज्या टीमची चिठ्ठी बाकी राहील त्या टीमला जहनवान सारंगाव सोबत खेळावं लागेल. सेकंड ओव्हरला सुरुवात. बंटीचा पहिलाच बॉल हुक केलाय. लाजवाब फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलाय भावेशने. षटकार. ड्रॉ आपण करत आहोत. ड्रॉचा निकाल आलेला आहे, आणि ड्रॉ जुनांदुर्गी टीमचा बाजूने आलाय. म्हणजे चालू सामन्यामध्ये जो जिंकेल तो जहनुमान सारंगावचा अगेन्स्ट खेळेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 6 धाव्यांच्या साह्याने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. बंटी थोडी खराब सुरुवात बंटीची. आता पॅन वरती लोवर फुल टॉस. बॅटचा टो एंडला लागलाय. लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने आलेत, बॉल फील्ड करतात, पण तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. मग आता दोन्ही बॅटर चान्स इथे घेणारच आहेत. त्यांनाही ठाऊक आहे की विकेट्स आता आपल्या हातामध्ये 9 आहेत, आणि या क्षणाला आपल्याला रनसाठी जायचं आहे. जिथेही वाटेल की 2 धावा इथे होऊ शकतात तिथे आपल्याला चान्स घ्यायचा आहे. मोठ्या फटक्यांसाठीच अटेम्प्ट करायचं आहे. या गोष्टींकडे आता लक्ष आहे भावेश पाटील आणि त्यांचा समेत बॅटर दर्शन पाटीलचं. कारण जितक्याही रन्स इथे बनतील तितक्या उपयुक्त ठरतील सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी. बंटी पाटीलचं हे षटक आतापर्यंत 8 धावा खर्च करण्यात आलेले आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत बंटीचं. नेक्स्ट बॉल. बंटीचा हा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. भावेश थोडे सरप्राईज दिसलं की ज्याप्रमाणे बॉल खाली राहिला, कुठेतरी जितका बाउन्स एक्सपेक्ट करत होते तितका बाउन्स पाहायला मिळाला नाही त्या बॉल मागे. त्या अनुषंगाने हा निर्धाव येतो, आणि डॉट बॉल महत्वाचा आहे. कारण 3 ओव्हरची जर मॅच आहे तर मी म्हणेन विकेटपेक्षा जास्त महत्व निर्धाव बॉलचं. आता स्वीपचा फटका. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलेत. डीप मिड विकेटला फिल्डर येतात. सिंगल इथेही मिळेल, बट एखाद्या रनने जास्त काही फरक पडणार नाहीये. सिंगल मिळेल. धावफलक आता
पुढे जातोय 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही रिमेनिंग 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. ड्रॉचा निकाल लागलेला आणि तो निकाल जुनानदुर्गी टीमच्या बाजूने लागला. ऑन गोईंग मॅच मध्ये जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये सारंगावचा अगेन्स्ट खेळेल. दर्शन पाटीलचा फटका, गॅप मध्ये फटका. फिल्डर धावतील जरूर पण हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. एक टप्प्याने चौकार. बाउंड्री इथे येते. चौकार इथे आलाय. धावफलक आता 22 वरती जाऊन पोहोचलाय. 22 ऑन द बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं एक चेंडू शिल्लक आहे. कुठेतरी आता कॉम्बॉक्स मधनं 12th मॅन चर्चा करतोय की असे बॉल टाकायला नाही पाहिजेत बंटीने. बट मी सांगेल की मैदानाच्या बाहेरनं बोलणं फार सोपं असतं. मैदानाच्या आतमध्ये त्या परिस्थितीमध्ये तसा खेळ करणं फार अवघड असतं. हलकी अपीलही झाली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी दर्शन परतला आणि 2 धावा इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही इथे समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 24 धावा धावफलकावरती. धक्का लागला एक टीम जय काफ्रोबा वेगळे. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 24 धावा बनवण्यात आला. आपण 35 ते 40चा उल्लेख करत होतो. अंतिम ओव्हरमध्ये मी म्हणेन की मिनिमम 2 मोठे फटके जरी येत आहेत तरी सुद्धा 35 to 40 बिटवीन किंवा त्यापेक्षा जास्त रन्स या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जाऊ शकतात. अंतिम षटक महत्त्वाचं असेल. चला घाई करा. टीम गुंतवली आणि सारंगाव टीमचे कॅप्टन सर आपण रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. कारण वेगळे आणि गुंतवलीच्या या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये टीम सारंगावचा अगेन्स्ट खेळेल. तसेच राकेश दादा पाटील दादांचे आगमन झालेलं आहे. एक अप्रतिम खेळाडू. एक काल त्यांनीही गाजवला. त्यांचंही शुभ आगमन. त्यांनाही मी विनंती करेन यायचं आपणही मंचावरती. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. यतीश आलेत अंतिम षटकामध्ये. समोर भावेश. पहिलाच बॉल पायांवरती टाकलाय. सीमारेषेचं दर्शनी ते घडवलंय. बॅटर भावेश पाटीलचा बॅटमधला तगडा फटका. षटकार. बघा अंतिम षटक पायांवरती चेंडू टाकणं या क्षणाला हे योग्य नाही आहे एक बॉलर म्हणून. पण ही मिस्टेक झाली आणि त्या मिस्टेकचे परिणामही भोगावे लागत आहेत. षटकार इथे आलाय. धावफलक आता जाऊन पोहोचला 30 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. तसेच लेजेंडरी प्लेयर सुरई गावचे विनोददादा पाटील त्यांचे आगमन. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. मंचावरती रोशनदादा वझे साहेबही आहेत. संदेशदादा वझे साहेबही आहेत. तसेच याज्ञिक वझेही आहेत. सिद्धार्थ वझेही आहेत. आज तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. फार चांगला योग की दोन्ही सुपुत्री या सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. यावेळेस आडव्या बॅटने काय फटका खेळलाय. पिकअप स्ट्रोक पिक केलाय. डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा मोठा फटका. 22चा बॅटमधला षटकार. आणि आणखीन एक माहिती माझ्यापर्यंत आली की या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे जुनानदुर्ग टीमला. आणि वाईल्ड कार्ड एंट्रीवरती जोही संघ खेळतो तो नेहमीच चांगलं खेळ करतो. हे आपण ऐकलंय पागलंय आणि आजही तेच पाहायला मिळालंय. दोन चांगले फटके आणि धावफलक आता 36 वरती. 36 ऑन द बोर्ड. तसंही पाहिलं तर जुनानदुर्ग संघ हा असा संघ आहे जर तुम्ही त्यांना बोट पकडायला द्याल तर ते तुमचा हात पकडतील. असं कार्य त्यांचं नेहमीच राखलं. कारण छोटी संधी त्यांना जर मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्यामागे ते कधीही मागे राहत नाही. आणि ते कार्य त्यांनी आजही करून दाखवलं या स्पर्धेमध्ये. भावेश पाटील काय खेळी केली आहे. या टीमचा प्रमुख फलंदाज
आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये एक चांगली इनिंग खेळतो आपल्या टीमसाठी. दुसऱ्या धावेसाठी आता परतलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावेंच्या साहाय्याने धावपळक आता वेगाने पुढे जात आहे. 38 ऑन द बोर्ड. दबाव आता गुंतवली टीमलाही जाणवतोय, कारण मागील सामन्यामध्ये 55 चेस केला, चांगली बॅटिंग केली, बट तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. आणि क्रिकेटमध्ये प्रत्येकी नवीन मॅच म्हणजे 0 पासून सुरुवात, शून्यापासून सुरुवात. शून्यापासून तुम्हाला पुन्हा एकदा विश्व निर्माण करावं लागतं. आणि या गोष्टी जेव्हा तुम्हाला कराव्या लागतात तेव्हा तुम्हाला तीच मेहनत, तेच प्रयत्न पुन्हा करावे लागतात. आणि मागील सामना ज्या गोष्टी घडल्या त्या पॉझिटिव्हच घडल्या, बट या नवीन मॅचमध्ये नवीन चॅलेंजेस आहेत आणि हे चॅलेंजेस फेस करून या मॅचमध्ये पुढे जाणं हे सुमित कुमार गुंतवली टीमसाठी तितकं सोपं जाणार नाही आहे. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 आलेले आहेत. दबाव पूर्णपणे यतीश पाटीलवरती. नेक्स्ट बॉल. अगदी बॅटचा टो एंडला लागलाय. एकंदरीत हाही फटका ऑन साईडलाच खेळायचा होता, कुठेतरी डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनला टार्गेट करायचं होतं, बट बॅटचा टो एंडला बॉल लागला. दॅट्स वाय 2च धावा मिळतील. 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 40 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आपण एक्झॅक्टली मीही उल्लेख केला होता की 35 to 40 मिनिमम, आणि 40 पर्यंत पोहोचलेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. भावेश पाटील या खेळाडूचं महत्त्व वेगळ्यासाठी इतकं मोठं का आहे, कारण जेव्हाही वेगळ्या टीमला आवश्यकता आहे तेव्हा भावेशने परफॉर्म केलं. आजही या निर्णायक मॅचमध्ये मॅच 3च ओव्हरची आहे, त्या अनुषंगाने भावेशचा बॅटिंगचं महत्त्व फार जास्त झालं होतं. आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये भावेश पाटील 33 धावांवरती नॉट आऊट खेळतोय. तसेच सन्माननीय नितेश दादा पाटील दादांचे आगमन झालेले आहे. आपले हार्दिक स्वागत. पुलचा फटका, गॅपमध्ये फटका आणि थेट केला डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना भावेश पाटीलचा आणखी एक वार. 6 षटकार. नितेश दादा पाटील दादांना मी विनंती करतो की आपणही मंचावरती यायचं आहे. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये 39 इंडिव्हिज्युअली भावेशने बनवलेले आहेत. एक चेंडू अजूनही आहे आणि तो एक चेंडू ही जर आपण पाहिला तर हा ही फटका दमदार आणि हा ही बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. इन स्टाईल पहिलं सत्र समाप्त केलं. 50 धावा बनवण्यात आला आणि 51 धावांचं एक मॅच विनिंग टोटल इथे सेट केलं टीम जय कापरूबा वेहळेने अगेन्स्ट टीम सुमित कुमार गुंतवली. काय खेळ लागला. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामा म्हात्रे साहेबांचे पीए नितेश दादा पाटील दादांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. बघा याआधी आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये इंडिव्हिज्युअल हाय स्कोर जेपीचा होता जो 40 धावांचा होता, तो मोडलाय. बट नॉट आउट 43 धावा बनवल्यात आणि त्याच इनिंगच्या जोरावरती 50 धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत आणि 51 धावांचं मॅच विनिंग टोटल सेट केलं टीम जय कारफोबा वेगळेने अगेन्स्ट टीम सुमित कुमार गुंतवली. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात कॉम्बॉक्समध्ये करूया आपण बदल आणि पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया सुभाषजी धुमाल सरांचा. धन्यवाद. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. जयकोपरा वेले संघाने या कुलमॅन भावेश पाटील याच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर धावपलक 10 तालुक्यात एकूण 50 अर्धशतक आणि 51 धावांचं लक्ष्य सुमित कुमार गुंतवली संघासमोर उभं केलेलं आहे. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्येचा वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम जो या अगोदर जयेश पाटीलच्या नावे होता तो मोडीत काढताना नवीन विक्रम भावेश पाटील यांनी प्रस्थापित केलेला आहे. सुरई गावचे सुरेश सारंगचे माजी सरपंच चंद्रकांत सुखीर पाटील साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांना इन्व्हाइट केले जाते व्हीआयपी डायजवर. जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आहे. जे बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरेगावचे युवा गोलंदाज आयुष पाटील यांचे पिताश्री
दत्ता जयराम पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान ठेवलं गेलं ते 51 धावांचं. आपण सामना पद्धत जे कापरा वेले विपक्ष सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक पाहतोय आपण 8वा. जनमान सारंगाव संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण यानंतर आपल्याला खेळायचं आहे. बंटी पाटील विथ रितेश पाटील ही सलमी जोडी मैदानामध्ये. थोडंसं सलमीच्या जोडीमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. या अगोदर बंटी पाटील समेत पल्लव पाटील सलामीला आला होता आणि यावेळी मात्र रितेश पाटील सलामीला आलेला पाहायला मिळत आहे. बरोबर 17.00च्या सरासरी प्रतिषेधकामागे धावा सुमित कुमार गुंदवली संघाला बनवावं लागतील. 51 धावांचं लक्ष्य आहे. जेशीची दुसरी स्पर्धा आपण पाहतोय आणि आजपासून तिसऱ्या स्पर्धेला देखील प्रारंभ झालेल्या डेडी ग्राउंड भिनार इथे सावंदे स्पोर्ट्स सावंदे उपसरपंच चषक सावंदे. या अगोदर पहिली स्पर्धा जेशे चॅम्पियन ट्रॉफी चौथ्या स्पोर्ट्स मानकुल आयोजित आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ जयदुर्गा सुरे हे संघ राहिलेला आहे आणि त्याच चॅम्पियन संघाच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर, सामना करेल फलंदाज बंटी पाटील. पहिले षटक इथे मात्र सुरू होतोय. अनिकेत पाटीलच्या षटकामधील पहिला चेंडू, लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका मात्र वाईड इस लॉंग रिजनमध्ये झेल आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज बंटी पाटील याचा खेळ. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. 51 धावांचं लक्ष्य आणि पहिल्या चेंडूवर बंटीसाठी ही कचऱ्याची घंटी आहे, कारण बंटी पाटीलला पहिल्याच चेंडूवर बाद होता ना. नेक्स्ट बॅटर पल्लव पाटील येतोय. पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे फलंदाज बंटी पाटील याने. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, विकेट घेण्याचा जो विक्रम आहे तो श्रीलंकन गोलंदाज चॅम्पियन अवाजच्या नावे आहे. ज्या गोलंदाज सर्वाधिक फलंदाजांना आपल्या पहिल्या चेंडू बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आणि इथे अनिकेत पाटील यांनी देखील पहिल्या चेंडूवर बंटी पाटीलला डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवर, सामनागर फलंदाज पल्लव पाटील. इथे या लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग मधून सीम आभार स्टेट हिट, सिद्धी बॅट नो बकवास षटकार. सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. हाय अँड हँडसम हा फटका आपण पाहतो फलंदाज पल्लव पाटील याच्या बॅटमधून. पल्लव येताना मात्र हल्लो हल्लो आला होता, मात्र हा फटका त्याचा जोरात पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार पाहायला मिळतोय षटकार. षटकाराने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज पल्लव पाटील याने. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर हा षटकार. एक तुमची तर दुसरी आमची हे चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. लॉर्ड फुडा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातो बॅकवर्ड स्कोलेक रिझन मधून सीमा पार चौकार. 10 का दम दाखवताना पल्लव पाटील ना इक्का दुक्का सीधा छक्का चौका. पहिल्या इनिंगमध्ये देखील तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली होती. चेंडूची चामडी लोळवली गेली होती आणि या इनिंगमध्ये देखील आता चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली आहे फलंदाजाने. का आपण पाहतोय चौकार षटकामध्ये डील करताना पल्लव पाटील हा फलंदाज जणू काय पल्लव पाटील हा फलंदाज चौकार षटकांचा डीलर बनलेला आहे. ज्याप्रमाणे चौकार षटकांची तो भाषा बोलतोय. मागील पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर फक्त एक निर्धाव चेंडू होता. प्रत्येक चेंडूवर धावा कुठल्या गेल्या होत्या. हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय मेडिकल क्षेत्रामध्ये तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल गुंदवली संघाची धावसंख्या पोहोचते ते 11वर.
17.00च्या सरासरी प्रतिसाद मागे धावा झलकाव्या लागतील गोंदवली या संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. अनिकेत पाटील पहिले षटक बदलतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं. यावेळी सामनाकर फलंदाज रितेश पाटील. रितेश पाटील यांनी देखील डॉफ केलेला आहे. फटक्यामध्ये वजन, धाव पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. रितेश पाटील देखील पुढे मागे राहतोय. त्याने देखील षटकाराने रॅशिंग अंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. त्याने देखील चेंडूचा थोपाड रंगवलेला आहे. धावसंख्या 17 धावा आणि 17वर हा खतरा आपण पाहतोय, कारण 17ची सरासरी आवश्यक हवी आहे आणि सरासरी गाठलेले आहे. अगदी पहिले षटक समाप्ती अगोदर आपण पदे सरासरीला स्पर्श केलेला आहे. हो 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 हो, ये भी गेंद जाएगी साजन के घर, सजनी चलेगी साजन के घर. 2 में 2 ठोक डाले. विस्फोटक फलंदाजी आपण बघतोय रितेश पाटील, गोंदवलीचा वंडर बॉय. छोटा पॅकेट बडा धमाका. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि षटकाराने संघाचे धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून होते धावफलकावर. 23 धावा. टिट फॉर टॅट, जशात तसे उत्तर, इटका जवाब पत्तरशे द्यायला सुरुवात केली असून मित्रांनो गोंदवली संघाच्या फलंदाजाने. आता मध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धनाजी पाटील सांगतात की 28 धावांची आवश्यकता आहे. जिथे 17ची सरासरी आवश्यक होती, आता तिथे मात्र 14च्या सरासरी प्रति षटकामध्ये धाव झलकावे लागतील सुमित कुमार गोंदवली संघाच्या फलंदाजांना. चांगली सुरुवात, हे लक्ष घेऊन लक्षात पाठलाग केला जातोय. आपण पाहतोय बंटी पाटील जरी बाद झाला असला तरी मात्र रितेश पाटील आणि पल्लव पाटील यांनी इरादा आपला स्पष्ट केलेला आहे. आर या पार. गोलंदाजीमध्ये पहिला बदल पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर गोंदवली संघाकडून सुमित पाटील येतोय, वेले संघाकडून सुमित पाटील येतोय. तर वेले संघाकडून सुमित पाटीलचा सामना करण्यासाठी इथे मात्र आपण पाहतोय गोंदवली संघाकडून सज्ज होतोय फलंदाज पल्लव पाटील, जो वैयक्तिक आखाके धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे कार्पेचे सारे चेंडू टोलवले गेले आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये थोडासा पंबल पाहायला मिळतोय. दुसरी धावीसाठी प्रयत्न. एस नो फक्त एकच धाव. धावसंख्या 24 धावा. आव्हान ठेवले गेले ती 51 धावांचं. 51 लक्षाचा पाठलाग सुमित कुमार गोंदवली, सुमित म्हात्रे फॅम टीम करताना. जयहनुमान सारंगाव संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण यामधील विजय संघ जय हनुमान सारंगाव संघाची लढत देईल. इथे या चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जात आहे सीमापार. 6 धावांसाठी षटकार. वॉट अ शॉट. भीमटोला वजटोला आणि हा चेंडू देखील सीमाच्या बाहेर गेला आणि सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार, ना एका दुक्का सीधा छक्का. 3 षटकार पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार रितेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतोय. छोटा तीर घावकरी गंभीर. धावसंख्या वेगाने वाढून होते. धावफलकावर 30 आणि इथून 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 21 धावा. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना आपण बघतोय गोंदवलीचा वंडर बॉय रितेश पाटील आणि पल्लव पाटील. सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. जे वादळ सध्या घोंगावत होतं मैदानावर ते आता मात्र थंड होताना रितेश पाटीलला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. अनेक त्यांनी हा झेल पकडला आणि अखेर रितेश पाटील झेलबाज रूपाने बाद झाले. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलमीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आता न्यू बॅटर गोंदवली संघाकडून शुभम पाटील येतोय. पल्लव पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. खरं तर ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. इथे बंटी पाटील नंतर रितेश पाटील धोकादायक ठरू पाहत होता आणि त्याचा अडसर काटा इथे दूर साडलेला आहे.
सुमित पाटील गोलंदाजी करताना दुसरं षटक घालताना आपण पाहतोय. तर सामोरे जाईल फलंदाज शुभम पाटील. 51 लक्षाचा पाठलाग करताना सुमित कुमार गोंदवले हा संघ. लॉर्ड फुट चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न कॉक रिझनमध्ये झेल आणि समाप्त होते फलंदाज शुभम पाटीलाचा खेळ. आल्या पावले माघारी परतावं लागेल शुभम पाटील या फलंदाजाला. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर आपण पाहतोय सुमित पाटील हा गोलंदाज. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहुल तरेज अंतराचा खारभाव, गावदी ओवळी संघाचा राजदीप पाटील आणि हंसिका पिंपळकर संघाचा नयन भोईर या गोलंदाजाने विकेट हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. आणि यंदाच्या अंकामाचा विचार केला तर यंदाच्या अंकामध्ये पहिली विकेट हॅट्रिकचा विक्रम आर के बिल्डर्स मानकुले संघाच्या शिवम मालेच्या नावे आहे. दुसरी विकेट हॅट्रिक जय कापराव वेले संघाच्या कुलदीप थले याने केलेली आहे. तिसरी हॅट्रिक शिलमात वर्ल्ड संघाच्या आतिश बांबरेच्या नावे. चौथी हॅट्रिक देखील शिलमात वर्ल्ड संघाच्या आतिश बांबरेच्या नावे आहे. 5वी हॅट्रिक अंतराचा खारपाव संघाचा राहुल तरे. 6वी हॅट्रिक गावदी ओवली संघाचा राजदीप पाटील आणि 7वी हॅट्रिक हंसिका पिंपळकर संघाचा नयन भोईर. पाहूया 7वी हॅट्रिक विकेटची पाहायला मिळेल का. विकेट हॅट्रिकवर सुमित पाटील. आता मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. हॅट्रिक बॉल आहे इथे. मिस टाइम फटका. हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक पूर्ण होत आहे. येस, या स्पर्धेमधील चौथी आणि यंदाच्या जगामधील 8वी हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज आपण बघतोय सुमित पाटील. या अगोदर जगभर वेले संघाच्याच गोलंदाज कुलदीप थले आणि यंदा गेममध्ये दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेत आणि त्या लिस्टमध्ये आता जग आपले वेले संघाचा सुमित पाटील देखील दाखल होतोय. 8वी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय सुमित कुमार गोंदवली संघाकडून दर्शन पाटील. यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत. कृपया वेले संदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. धावसंख्या 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. सामना खरं तर आपण पाहतोय आता गोंदवली या संघाच्या हातातून निसट पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमित पाटील. स्विंग अँड मिस कटरचा चांगला वापर, लेग कटर डिलिव्हरी पाहायला मिळते. या षटकामध्ये षटकार खर्च केला असला तरी फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केलेले आहेत. म्हणजे कम खर्चाला फुल चर्चेला असं षटक राहिलेलं आहे सुमित पाटील याचं. कृपया एकत्र जमायचं नाही, टीम मिटिंग करायचं नाही, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता मात्र शेवटचा एका षटकाचा खेळ शेष आहे आणि एका षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये सामना पूर्णपणे गोंदवली संघाच्या बाजूने पाहायला मिळत. दुसऱ्या षटकामध्ये हाच सामना पुन्हा एकदा वेले संघाच्या बाजूने आणण्याचं काम सुमित पाटील यांनी केलेलं. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. पृथ्वी पाटील बॉलिंग ट्रॅकवर आणि पृथ्वी पाटील याचा सामना करण्याचा सज्ज होतोय फलंदाज पल्लव पाटील. पल्लव पाटील जो 4 चेंडूचा सामना करून वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतो, ज्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा समावेश आहे. येथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडंसं मिसफील पाहायला मिळतंय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. गोंदवली संघाची धावसंख्या 2 ने पूर्वसारखे धावफलकावर पाहायला मिळते ती 32. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. वेताल पाटील मॅन फ्रॉम सारंगाव आपणास इन्व्हाइट केलं जाते. सुरेईकडून आपण व्यापीडायझर येऊन स्थान पण व्हायचं. यावेळी मात्र जोरदार अपील तर केलं गेलं, मात्र पंच संपत नाहीत. एक सिंगल रन्स पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. आव्हान तर धावीने संघाची धावसंख्या 33 धावा. सारंगावचे उत्कृष्ट क्रिकेटर वेताल पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरे यांच्या
वतीने आमंत्रित केले जाते. आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे या चेंडू हवेमध्ये या क्षेत्ररक्षक दूर आहे, सेफ लँडिंग होते आणि या तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. आता मध्ये 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर घालवावं लागेल. भरुडीचे उत्कृष्ट क्रिकेटर प्रेम पाटील आपल्याला देखील आमंत्रित केले जाते. आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे, घुटना टेक और सिक्सर देख षटकार. अभी भी पिक्चर बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या गोंदवली या संघाचा. दर्शन याने घडवलेलं आहे सीमारेषेचं दर्शनाचं चांगलं प्रदर्शन. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवावा लागेल सुमित कुमार गोंदवली संघाच्या फलंदाजांना. अजूनही सामना संपलेला नाही. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. रोमहर्षक सामना, पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मात्र हा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. एक चौकार षटकार की दोन्ही षटकार. इथे मात्र हा एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि आत्ता मात्र आपण पाहतोय दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केलेला आहे. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि एका चेंडूवर 8 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं अवघड समीकरण आता मात्र गोंदवली संघासाठी बनत आहे. मात्र एखादा वाईट किंवा नो चेंडू हाताला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. यानंतर जनमान सारंगाव संघाने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. वेलकम नीलकंठ पाटील. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू. इथे मध्ये टेन्समध्ये गोलंदाज पाहायला मिळतो पृथ्वी पाटील. पृथ्वीवर टेन्समध्ये आहे. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. हरवलेक आणि त्रिफलाबाद हा सामना जिंकला जय काबराव वेले या संघाने. अभिनंदन जय काबराव वेले आणि हार्ड लक सुमित कुमार गोंदवली. मॅन ऑफ द मॅचचे 2 दावेदार होते, ज्यामध्ये भावेश पाटील नाबाद 43 धावा, सुमित पाटील याने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. धनाजी पाटील आमच्यापर्यंत पोहोचतील. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तत्पूर्वी बोलूया आपण टॉसकडे. टॉससाठी जय काबराव वेले संघाने आपण यायचं आहे.